अजून सोप्या लहान टॉपिककडे जाऊया ज्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. टॉपिक कोणता आहे तो जरा आपण बघावा. बघा स्टुडंट्स, पुढचा नवीन टॉपिक आपण बघतो आहे, त्याचं नाव इथे दिले असेच, मानवी पचन संस्था, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम. या टॉपिकमध्ये आपण खाल्लेलं अन्न कसं पचतं हे बघणार आहोत. आपल्या अन्नपचन संस्थेवर पण मागील वर्षांमध्ये PYQ मध्ये प्रश्न आलेले आहेत. आपण हा शब्द फार कॅज्युअली वापरतो की अन्न पचलं, अन्न नाही पचलं, अन्न पचनाला जड जात आहे. तर बेसिकली अन्न पचतं म्हणजे नक्की काय होतं हे आधी समजून घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट्स, अन्न पचतं म्हणजे नक्की काय होतं. तर अन्न पचण्यासाठी अन्न पचल्यावर 3 क्रिया होतात. पहिली क्रिया होते अन्न पचल्यावर, ती म्हणजे अन्न पचल्यावर आपल्याला ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते. अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेला ग्लुकोज असं म्हटलं जातं. अन्न पचल्यानंतर दुसरी महत्त्वाची घटना घडते, ती म्हणजे अन्नातले जे पोषक द्रव्य आहे ते वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात. आणि तिसरं म्हणजे अन्नातला जो अनावश्यक भाग आहे तो शरीरातून बाहेर टाकला जातो. यालाच आपण अन्नाचं पचन होणं असं म्हणतो. आता आपली जी अन्नपचन संस्था आहे त्याची डायग्राम आपण इथे दिलेली आहे. अन्नपचनाचे काही घटक आहेत, ते वेगवेगळे घटक, वेगवेगळे भाग आपण पाहू शकता. आपली अन्नपचन संस्था आहे, इथे आपलं तोंड आहे, त्यानंतर तोंडामध्ये लाळ ग्रंथी असतात, सलायवा ग्लँड्स, सलायव्हरी ग्लँड्स, त्याबद्दल मी बोलणार आहे. ही आपली अन्ननलिका आहे, ग्रासिका, तिला एसोफेगस पण म्हणतात. त्यानंतर इथे आपण पाहू शकतो पोटामध्ये डाव्या बाजूला जठर आहे, स्टमक. त्यानंतर जठराच्या मागे एक अवयव असतो, त्याला स्वादुपिंड, पँक्रियास म्हटलं जातं. इथे पाहू शकता तुम्ही, हा भाग लहान आणि मोठा आतडा आहे. त्या व्यतिरिक्त इथे मी सांगितलं होतं राईट साईडला लिव्हर असतो, लिव्हरच्या खालच्या भागाला गॉल ब्लॅडर किंवा त्याला आपण पित्ताशय असं म्हणतो. त्यानंतर मोठ्या आतड्याच्या सुरुवातीचा भाग, त्याला अपेंडिक्स असं म्हटलं जातं. आणि सरते शेवटी गुदद्वाराद्वारे अन्नाचा अनावश्यक भाग जो आहे ॲनसद्वारे तो शरीराबाहेर टाकला जातो. तर ही आपली पचन संस्था आहे. आता अन्नाचा घास तोंडामध्ये टाकला की लगेच पचतो का विद्यार्थी मित्रांनो? नाही. अन्न जर पचायचं असेल तर अन्नाला या 6 टप्प्यांच्या थ्रू जावं लागतं. अन्नपचनाचे 6 टप्पे कोणते आहेत आपण पाहू शकता. पहिला टप्पा आहे तो म्हणजे मुखगुहा, बकल कॅव्हिटी और माउथ. दुसरा टप्पा आहे ग्रासिनी, थ्रोट. तिसरा टप्पा आहे ग्रासिका, त्याला आपण एसोफेगस असं म्हणतो. त्यानंतर पुढचा टप्पा आहे जठर, स्टमक, जो मी आता डायग्राममध्ये दाखवला. आणि शेवटचे 2 टप्पे आहेत, ते म्हणजे लहान आतडा आणि मोठा आतडा, स्मॉल अँड लार्ज इंटेस्टाईन. या सगळ्या टप्प्यांच्या थ्रू जेव्हा अन्न जाईल विद्यार्थ्यांनो तेव्हा ते पचणार आहे. आता आपण काय करणार आहोत, हे सगळे टप्पे जे आहेत 1 बाय 1 आपण डिस्कस करणार आहोत. सुरुवात आपण पहिल्या टप्प्यापासून करूया, मुखगुहा, बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटीला माउथ पण म्हणतो आपण. माउथ म्हणजे काय? तोंड. तोंडातूनच अन्न जे आहे ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतं विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपण तोंडाबद्दल बोलतोय तेव्हा आपल्याला हे माहीत पाहिजे की तोंडातून अन्नाचा प्रवेश झाला की आपण अन्नाचं चर्वण करतो. वी च्यू द फूड. अन्न नीट पचायचं आहे तर अन्नाचा एक घास 32 वेळा चावणं अपेक्षित आहे. पण आपण नोटीस केलं ऑन अ लाईटर नोट तर आपण अन्नाचा घास 32 वेळा चावत पण नाही. बऱ्याच वेळेला आपण 16 वेळा पण नाही चावतो, आपण अर्धा वेळा चावतो आणि मग तो गिळतो. अन्नाचे जर फार मोठे तुकडे आपण गिळणार असू तर अन्नपचनावर त्याचा परिणाम होतो. अन्नपचन नीट होत नाही आणि मग पोटाचे विकार होतात. पोटाचे विकार होता कामा नये, कारण आपली 90% रोगप्रतिकार शक्ती पोटामध्ये असते. तर ज्या व्यक्तींना पोटाचे आजार आहे त्यांची इनव्हेरिएबली रोगप्रतिकार शक्ती पण कमी असते आणि मग पुढे जाऊन त्यांना कोणतेही आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जर आपली पचनसंस्था बळकट असेल तर या अनुषंगाने आपली रोगप्रतिकार शक्ती पण चांगलीच असते. आता अन्नाचं चर्वण केल्यानंतर आपण अन्न चावत असताना त्यामध्ये लाळ मिसळते. आपल्याला माहितीच आहे, आत्ता मी डायग्राममध्ये पण दाखवलं की आपल्या तोंडामध्ये लाळ ग्रंथी असतात, लहान लहान नळ्या असतात, त्याच्यामध्ये लाळ पाझरते. आपल्या तोंडामध्ये 3 लाळ ग्रंथी असतात, 3 सलायव्हरी ग्लँड असतात. त्या 3 सलायव्हरी ग्लँड लाळ ग्रंथी आहेत, पॅरोटिड लाळ ग्रंथी, सबलिंग्वल लाळ ग्रंथी आणि सब मॅक्सिलरी लाळ ग्रंथी. काही जण सब मॅक्सिलरी लाळ ग्रंथीला सब मॅन्डिब्युलर लाळ ग्रंथी पण म्हणतात. तर आपल्या तोंडामध्ये या 3 लाळ ग्रंथी आहेत जे लाळ पाझरायचं काम करतात. आता लाळ नक्की काय काय करते? लाळेचं प्राथमिक कार्य आहे ते म्हणजे अन्नाला सॉफ्ट करणं, अन्नाला नरम करणं. अन्न पाणी पिल्यामुळे पण नरम होतंच, पण लाळ पण त्याला असिस्ट करते. लाळेचं दुसरं कार्य असतं की लाळ आपल्या अन्नामध्ये
थोडेफार जर जीवजंतू असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, बॅक्टेरिया, व्हायरस, जीवाणू, विषाणू त्यांनाही मारते. तर लाळ जीवजंतूंना पण मारते. इस्पेशली जे बाहेरचं स्ट्रीट फूड आपण खातो त्यामध्ये जीवजंतू असू शकतात, ते अनहायजेनिक असतं आणि त्यामुळे मग आपल्याला फूड इन्फेक्शन होऊ शकतं. तर लाळ अन्नातील थोड्या बहुत जीवजंतूंना मारते, थोड्या बहुत मुलांना. पार जर का अन्न 4 दिवस शिळ आहे तर मग लाळेकडून काय अपेक्षा ठेवू नका, जे व्हायचं ते पुढे होणारच आहे. अगेन लाळेचं एक महत्त्वाचं कार्य आहे, विसरता कामा नये. लाळ स्टार्चचं रूपांतरण हे माल्टोजमध्ये करते. आता नक्कीच आपण स्टार्च हा शब्द ऐकला असेल. विद्यार्थी मित्रांनो, स्टार्च म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर स्टार्च म्हणजे कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स. स्टार्च कर्बोदकांना म्हटलं जातं. कर्बोदक काय असतात? तर सोप्या भाषेत सांगायचं तर सफेद आणि चिकट खाद्यपदार्थ, व्हाईट अँड स्टिकी फूड प्रॉडक्ट्स. सफेद आणि चिकट खाद्यपदार्थांना स्टार्च म्हटलं जातं. उदाहरणार्थ भात आहे, मैदा आहे, गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, बटाटा आहे, रताळा आहे, साबुदाणा आहे, हे सगळं स्टार्च आहे. आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का विद्यार्थ्यांनो, की कधी कधी भाकरी, गहू, ज्वारी, बाजरी, ती भाकरी चगळून खात असताना कधी कधी ती थोडीशी गोड लागते. त्याचं कारण काय आहे? जेव्हाही आपण स्टार्च म्हणजेच कर्बोदक खात असतो तर त्यामध्ये लाळ मिसळते आणि जेव्हा स्टार्च म्हणजेच कर्बोदक, कार्बोहायड्रेट्स आणि लाळ एकत्र येतात तर स्टार्च आणि लाळ एकत्र आले की त्यातून एक साखर तयार होते. त्या साखरेला माल्टोज असं म्हटलं जातं. तर लाळ आणि स्टार्च यांच्या संगमातून तयार होणारी साखर त्याला माल्टोज म्हटलं जातं. माल्टोज ही साखर एकदम भयानक गोड नसते व्हाईट साखरेसारखी, ती हलकी गोड असते, त्यामुळे अन्नाची चव वाढते. तर आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे की सलायवा इज ऑल्सो युअर टेस्ट एनहॅन्सर. लाळेमुळे अन्नाला हलकासा गोडवा येऊन अन्नाची चव पण वाढते. पुढे जाऊया. आपला जो दात आहे स्टुडंट, त्याच्यावरती एक प्रोटेक्टिव्ह लेयर असते, एक संरक्षक कवच असतं. त्या कवचाला आपण इनॅमल असं म्हणतो. हा आपला दात आहे, त्याच्यावर एक संरक्षक कवच असतं, प्रोटेक्टिव्ह लेयर असते, त्याला इनॅमल असं म्हटलं जातं. इनॅमल काय करतो स्टुडंट? तर इनॅमल नंबर 1 आपल्या दातांना शुभ्रपणा देतो. आपले दात हे शुभ्र नसतात विद्यार्थी मित्रांनो, आपले दात हे पांढरे नसतात. आपल्या दातांचा ॲक्च्युअल रंग आहे तो म्हणजे हलका पिवळा. मग दात आपल्याला पांढरा कसा दिसतो? तर आपल्या दातांवर तो इनॅमल नावाचा थर आहे. इनॅमल हा थर व्हिटॅमिन डी, कॅल्शियम खाल्ल्यामुळे वारंवार रिजनरेट होतो, तयार होतो आणि जो व्यक्ती मौखिक शुद्धता, ओरल हायजीन मेंटेन करतो त्याचं इनॅमल इंटॅक्ट राहतं. इनॅमलचं दुसरं महत्त्वाचं कार्य आहे तो म्हणजे दातांना बळकटी देतो. काही कडक खाल्लं की लगेच दात हातामध्ये येत नाही. त्याचं कारण आहे आपल्या दातांवर असलेली इनॅमलची कोटी. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. इनॅमल टिकवायचं असेल तर व्हिटॅमिन डी, कॅल्शियम खाणं अपेक्षित आहे. त्या व्यतिरिक्त मौखिक शुद्धता, ओरल हायजीन इज इम्पॉर्टंट. ब्रश करताना 3 मिनिटाच्या वर ब्रश करू नये, नाहीतर ब्रश आणि इनॅमलचं घर्षण होऊ शकतं. आणि नक्कीच ब्रश करताना कधीही ब्रश आडवा घासू नये, त्यामुळे ब्रश आणि इनॅमलचं घर्षण होऊन इनॅमल डेप्रिशिएट होऊ शकतो, उडू शकतो. त्यामुळे दात घासताना नेहमी ते उभे किंवा सर्क्युलर मोशनमध्ये घासायचे असतात. आडवे घासल्यामुळे इनॅमलची झीज व्हायची शक्यता वाढते. अगेन दातांमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचे दात असतात म्हणजे ते शेवटचे दात, ज्यांना आपण दाढा म्हणतो. दाढांना आपण मोलार टीथ देखील म्हणतो. आपल्या तोंडामध्ये 12 दाढा असतात. मग दाढांचे शेजारचे जे दात आहेत त्यांना उपदाढा किंवा प्रीमोलार्स म्हटलं जातं. त्यांची संख्या 8 असते. आपल्या तोंडामध्ये 8 उपदाढा आणि 12 दाढा असतात. आणि एक साधारणतः 5 वर्षाचं जे बाळ आहे त्याला दुधाचे सगळे दात आलेले असतात, मिल्क टीथ. तर लहान मुलांमध्ये दुधाचे 20 दात असतात. हे पण आपण नक्की लक्षात ठेवायचं आहे. आता अन्नाचं चर्वण झालेलं आहे, अन्नामध्ये लाळ मिसळलेली आहे, लाळ ग्रंथी आणि मग ते सगळं आपण बघितलंय. आता अन्न पुढच्या टप्प्यामध्ये जाणार आहे. पुढचा टप्पा कोणता आहे तो आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, अन्नपचनाचे पुढचे 2 टप्पे आहेत. ते म्हणजे ग्रासिनी, थ्रोट, आणि त्यानंतर मग ग्रासिका. ग्रासिका म्हणजे एसोफेगस. सुरुवात आपण ग्रासिनीपासून करूया. थ्रोट म्हणजे गळा. गळ्यामधून अन्न जे आहे ते आपल्या शरीरामध्ये आतमध्ये प्रवेश करतं. आपल्या गळ्यामध्ये 2 नळ्या असतात, ट्यूब्स असतात. त्या नळ्यांना हे म्हटलं जातं, एक म्हणजे अन्ननलिका, फूड कॅनल, आणि दुसरं म्हणजे श्वासनलिका, त्याला आपण रेस्पिरेटरी कॅनल किंवा विंड पाईप असं म्हणतो. आता होतं काय की आपली जी अन्न आणि श्वासनलिका आहे
ती फार जवळजवळ असते. तर कधी कधी अन्नाचा कण हा श्वासनलिकेत प्रवेश करू शकतो आणि त्यामुळे ठसका लागू शकतो. पण आपल्याला वारंवार ठसका लागत नाही मुलांनो. त्याचं कारण आहे की ईश्वराने अन्न आणि श्वासनलिकेच्या मध्ये एक पार्टिशन टाकलेला आहे, पडदा टाकलेला आहे. त्यामुळे सहसा अन्नाचा कण श्वासनलिकेत जात नाही. त्या पडद्याला, त्या फ्लॅपला आपण सायन्समध्ये अधोघंटा पडदा किंवा एपिग्लॉटिस फ्लॅप असं म्हणतो. तर आपल्या अन्ननलिका आणि श्वासनलिकेला सेपरेट करणारा एक पडदा आहे, पार्टिशन आहे, त्याला अधोघंटा किंवा एपिग्लॉटिस असं म्हटलं जातं. जर आपल्याला ठसका लागायचा नसेल तर एक महत्त्वाची बात आहे, ते म्हणजे जेवताना बोलू नये. कारण तुम्ही जेवताना बोलताय तर या पडद्याची, एपिग्लॉटिस अधोघंटा पडद्याची उघडझाप नीट होत नाही आणि त्यामुळे ठसका लागू शकतो, हे विसरता कामा नये. अगेन फार महत्त्वाचं, अन्न गिळल्यानंतर ते ग्रासिनी म्हणून आपल्या छातीमध्ये येतं. आपल्या छातीमध्ये जी अन्ननलिका आहे मुलांनो, त्या अन्ननलिकेलाच आपण ग्रासिका किंवा इंग्लिशमध्ये एसोफेगस असं म्हणतो. आता ग्रासिकेमध्ये विशेष काही अन्न पचनाची क्रिया होत नाही. आपल्या ग्रासिकेमध्ये, एसोफेगसमध्ये, अन्ननलिकेमध्ये स्नायू असतात, मसल्स असतात. ते आकुंचन प्रसरण पावतात, ते कॉन्ट्रॅक्ट एक्सपांड होतात आणि अन्नाला असं खाली 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 ढकलतात. ग्रासिकेची लांबी सुमारे 25 सेंटीमीटर इतकी असते. एखाद्याच्या बांध्यानुसार थोडीफार कमी जास्त होऊ शकते. आणि मग अन्न जे आहे ते ग्रासिकेतून, अन्ननलिकेतून आपल्या जठरामध्ये प्रवेश करतं. तर आता अन्नपचनाचा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे जठर किंवा स्टमक. स्टमकबद्दल, जठराबद्दल आपण माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर आपले जठर दिसत आहे. जठराला आपण स्टमक असं म्हणतो. आपलं जठर मी आत्ता सांगितलं आपल्या पोटामध्ये डाव्या बाजूला असतं. इट इज लेफ्ट साईड ऑफ द ॲब्डमन. आपल्या बेंबीचा वरचा भाग जो आहे त्याला ॲब्डमन म्हटलं जातं आणि बेंबीच्या खालचा भाग आहे त्याला पेल्विस असं म्हटलं जातं. तर आपलं जठर हे बेंबीच्या वरती म्हणजे ॲब्डोमन पार्टमध्ये डाव्या बाजूला असतं. तर लेफ्ट साईडला आपलं जठर आहे, राईट साईडला आपलं लिव्हर असतं. आपलं जठर हे दिसायला असं असतं. इंग्लिशमध्ये जे कॅपिटल लेटर जे आहे तसा काही त्याचा शेप ईश्वराने बनवलेला आहे. आपलं जे जठर आहे त्यामध्ये एक फार मोठा गैरसमज आहे की जठरामध्ये अन्नाचं पचन होतं. मुलांनो, जठरामध्ये अन्नाचं पचन होत नाही. जठरामध्ये अन्न सुमारे जे आहे ते 5 ते 6 तास ॲव्हरेज थांबतं आणि त्याच्यावर काही प्रक्रिया होतात. आता आपल्या जठरामध्ये काय काय होतं स्टुडंट? तर नंबर 1, आपल्या जठरामध्ये काही नळ्या असतात, ट्यूब्स असतात, त्यांना जाठर ग्रंथी म्हटलं जातं. या जाठर ग्रंथींमध्ये जाठर रस तयार होतो, गॅस्ट्रिक ज्यूस तयार होतं. तर आपल्या जठरामध्ये जाठर ग्रंथी, गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत, त्यामध्ये जाठर रस, गॅस्ट्रिक ज्यूस तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला काय लागते? भूक लागते. तर आपल्याला भूक लागलेली आहे याचा अर्थ जाठर ग्रंथींमध्ये जाठर रस तयार झालेला आहे. आता जाठर रस तयार झाला की पोटामध्ये असा गुडगुड आवाज येतो आणि आपल्याला भुकेची संवेदना होते. जाठर रस केव्हा तयार होतो विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा आपण सपोज दुपारचं जेवण केलं असेल, मे बी 1, 1:30, 2 वॉटेवर तुमची वेळ आहे, तर ते जेवण मे बी रात्री संध्याकाळपर्यंत पचतं. मे बी आपण इमॅजिन करू 7पर्यंत ते पचलं. मग 7-7:30 नंतर तुम्ही संध्याकाळी काही ॲक्टिव्हिटी केली, अभ्यास केला, व्यायाम केला, चालायला गेले, काही स्पोर्ट्स खेळले, तर तुमचं शरीर दुपारच्या जेवणातून मिळणारी जी ऊर्जा आहे, ग्लुकोज आहे, त्याचं सेवन करतं, वापर करतो आणि रात्री मे बी 9:30-10 वाजता तुमच्या रक्तामध्ये जे ग्लुकोजचं प्रमाण आहे, ग्लुकोज ही ऊर्जा आहे जी तुम्हाला काम करायला मदत करते. तर रात्री 9:30-10च्या सुमारास रक्तामधलं ग्लुकोजचं प्रमाण कमी झालेलं आहे, कारण तुम्ही दुपारच्या जेवणातून तयार झालेला ग्लुकोज वापरलेला आहे. ग्लुकोज फारच कमी झालं तर तुम्ही चक्कर येऊन पडायचे. तर आपल्या रक्तामध्ये किती ग्लुकोज आहे हे कॉन्स्टंटली मेंदू मॉनिटर करत असतो आणि जेव्हा रक्तामध्ये ग्लुकोजची पातळी कमी व्हायला लागते तेव्हा मेंदू ॲक्टिव्ह होतो आणि तो जठरातल्या जाठर ग्रंथींना, गॅस्ट्रिक ग्लँड्सला जाठर ग्रंथींना संदेश पाठवतो की तुम्ही जाठर रस तयार करा, गॅस्ट्रिक ज्यूस तयार करा. आणि तो तयार झाला की पोटामध्ये तो गुडगुड आवाज येतो, भुकेची संवेदना येते आणि मग आपण जेवतो आणि मग पुन्हा सकाळपर्यंत नवीन ग्लुकोज तयार होतं आणि मग आपलं काम जे आहे ते चालत राहतं. अगेन फार महत्त्वाचं, आपल्या जठरामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक प्रोटेक्टिव्ह लेअर असते, दिसतंय तुम्हाला? ही एक प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. या प्रोटेक्टिव्ह लेअरला म्युकस असं म्हटलं जातं किंवा काही जण त्याला म्युकोसा असं म्हणतात. ही म्युकोसा लेअर काय करते तर आपल्या जठरामध्ये एक ॲसिड असतं, आम्ल असतं, त्याला हायड्रोक्लोरिक आम्ल म्हटलं जातं. आता हे जे हायड्रोक्लोरिक आम्ल आहे स्टुडंट, हे अत्यंत गंभीर असतं, अत्यंत हायली कॉन्सन्ट्रेटेड असतं. ते जर जठराच्या संपर्कात आलं
तर जठराला इजा होऊ शकते, जखमा होऊ शकतात. तर आपल्या जठरामध्ये जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ते जठराला कधी टच होत नाही, कारण जठराच्या आतमध्ये एक प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. तिला म्युकोसा किंवा आपण म्युकस असं देखील म्हणू शकतो. जर ही लेअर नसती, ही भिंत नसती, तर हायड्रोक्लोरिक ॲसिड जठराला जाऊन टच झालं असतं आणि मग जठराला जखमा झाल्या असतात. जठराला ज्या जखमा होतात त्याला स्टमक अल्सर देखील म्हटलं जातं. मग तो गंभीर आजार आहे, त्यामध्ये मृत्यू व्हायची पण शक्यता असते. उपचार घेणं अपेक्षित आहे. फार महत्त्वाचं, हे तेच हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे जे वाढलं तर पुढे ते आपल्या ग्रासिकेतून वर येतं, छातीतून असं वर यायचा प्रयत्न करतं आणि आपल्याला आंबट डेकर जळजळतं. त्याला आपण ॲसिडिटी, आम्लपित्ताचा त्रास म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला ॲसिड रिफ्लक्स असं देखील म्हणतात. HCl वाढण्याचं कारण जे आहे काय असतं, आम्लपित्ताचा त्रास का होतो, तर 3 कारणं आहेत. एक म्हणजे हरी, दुसरं म्हणजे करी आणि तिसरं म्हणजे वरी. हरी म्हणजे घाई जेवण करणं, मोठे घास गिळणं. दुसरं म्हणजे करी, ऑइली स्पायसी तिखट जास्त खाणं. आणि तिसरं आहे ते म्हणजे वरी, चिंता करणं, कमी झोप घेणं. त्यामुळे ॲसिडिटी होते. मग HCl वाढलं, त्रास होतो. HCl कमी करायला, ॲसिडिटी कमी करायला गोळ्या घेतल्या जातात. या गोळ्या ज्या आहेत त्या अँटासिड्स म्हणून ओळखल्या जातात. रेंटॅक, झेंटॅट, ओमेज, पुदिनहाराजी, इनो, जेलसिल अँटासिड हे सगळं त्या अँटासिड औषधांचं उदाहरण आहे. हे आपण विसरता कामा नये. फार महत्त्वाचं, आपल्या जठरामध्ये अजून 2 रसायनं असतात स्टुडंट्स. त्यांना पेप्सिन आणि रेनिन असं देखील म्हटलं जातं. पेप्सिन आणि रेनिन ही जी 2 रसायनं आहेत ही आपल्या जठरामध्ये प्रथिनांचं विघटन करतात. प्रथिनांचं विघटन, ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन्स. सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या जेवणामध्ये जे प्रोटीन्स असतात त्यांचे तुकडे फार मोठे असतात. ते तुकडे शरीर पचवू शकत नाही. तर प्रोटीन्सला लहान लहान तुकड्यामध्ये ब्रेकडाऊन करायचं काम जे आहे हे जठरातली 2 रसायनं करतात. त्यांचं नाव आहे पेप्सिन, रेनिन. तर हे नक्की लक्षात ठेवा की आपल्या जठरामध्ये 2 रसायनं आहेत, पेप्सिन आणि रेनिन, जी प्रोटीन्स पचवायला मदत करतात. हे आपण विसरायचं नाही. आता अन्न जे आहे ते 5 ते 6 तास जे आहे ते जठरामध्ये राहतं, मग ते पुढे जातं लहान आतड्याकडे. तर जठराच्या पुढचा जो भाग आहे त्याला पायलोरस किंवा पायलोरिक क्षेत्र, पायलोरिक रिजन असं देखील म्हटलं जातं. आता अन्न पुढच्या टप्प्याकडे जाणार आहे. पुढचा टप्पा कोणता आहे तो आपण बघूया विद्यार्थ्यांना. स्टुडंट्स, अन्नपचनाचा जो पुढचा टप्पा आहे तो आपण पाहू शकता. अन्नपचनाचे जे 6 टप्पे आपण घेतले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो, तो आहे लहान आतडे, स्मॉल इंटेस्टाईन. लहान आतडं हे आपल्या बिंबीच्या मागे असतं. इनफॅक्ट आपल्या बिंबीच्या मागे लहान आणि मोठं आतडं हे दोन्ही असतं. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आपलं 90% जास्त अन्न जे आहे ते लहान आतड्यामध्ये पचतं. तर लहान आतडं हे अन्नपचनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. तुम्हाला नक्कीच ऐकून आश्चर्य होईल की आपलं जे लहान आतडं आहे त्याची लांबी सुमारे 6 ते 7 मीटर इतकी असू शकते. 6 ते 7 मीटर म्हणजे 20 ते 22 फूट. आपली शरीराची हाईट किती आहे? मे बी 5-6 फूट. याची लांबी किती आहे? 6 ते 7 मीटर, 20 ते 22 फूट. म्हणजे आपल्या चौपट लांबीचा अवयव आपण पोटामध्ये घेऊन फिरतोय हे कधी आपल्याला जाणवत नाही. मग का जाणवत नाही? ते ईश्वराने लहान आतडं जे आहे ते आपल्या पोटामध्ये गोल गोल गुंडाळून ठेवलेलं आहे, कॉइलिंग करून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याची लांबी सहसा आपल्याला कळत नाही. विद्यार्थी मित्रांनो, लहान आतड्यामध्ये बल्क ऑफ द अन्न पचतं. लहान आतड्यामध्ये कोणती रसायनं असतात, कोणती रसायनं असतात आपण बघूया. आपल्या लहान आतड्यामध्ये जी रसायनं आहेत त्यांना विकर किंवा एन्झाईम्स म्हटलं जातं. तर कधी हा शब्द आला सायन्समध्ये विकर किंवा एन्झाईम तर त्याचा ढोबळ अर्थ घ्यायचा रसायने, केमिकल्स. तर आपल्या लहान आतड्यामध्ये कोणती विकर किंवा एन्झाईम्स आहेत ते आपण बघूया. आपल्या लहान आतड्यामध्ये 4 महत्त्वाचे विकर एन्झाईम्स असतात. कोणते आहेत? अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन आणि शेवटचा आहे पित्तरस. पित्तरसाला आपण बाईल ज्यूस देखील असं म्हणतो. नॉर्मली अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन ही जी 3 महत्त्वाची रसायनं आहेत ती ठोस अन्न पचवायला, सॉलिड फूड पचवायला मदत करतात. आणि ही जी 3 रसायनं जरी लहान आतड्यात काम करत असली ती तयार कुठे होतात? ही 3ही रसायनं जरी लहान आतड्यात काम करत असतील, आता थोड्या वेळापूर्वी मी डायग्राम दाखवली होती मानवी पचन संस्थेची. तर आपल्या जठराच्या मागे एक छोटासा 2-3 इंचाचा एक छोटासा भाग असतो, त्याला स्वादुपिंड म्हटलं जातं, पॅनक्रियाज. त्याच्यामध्ये ही 3ही रसायनं तयार होतात. स्वादुपिंडातून ही तयार होऊन मग लहान आतड्यामध्ये येतात आणि ही 3
तिन्ही रसायनं सॉलिड फूड म्हणजे चपाती, भाजी, भाकरी, भात पचवायला मदत करतात. हे लिक्विड फूड पचवायला मदत करत नाही. स्वादुपिंड तो महत्त्वाचा भाग आहे स्टुडंट. तो बिघडला तर त्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. हा आपल्या PYQत आलेला प्रश्न आहे की स्वादुपिंड बिघडल्याने कोणता आजार होतो. स्वादुपिंड बिघडल्याने मधुमेह हा आजार होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का जगामध्ये मधुमेहाचे, डायबिटीजचे सर्वात जास्त पेशंट कोणत्या देशात आढळतात? डू यू नो? केअरफुली ऐका. जगामध्ये सर्वात जास्त डायबिटीसचे पेशंट हे भारतामध्ये आढळतात. इंडिया इज नोन ॲज डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतामध्ये पण सर्वात जास्त डायबिटीसचे रुग्ण कोणत्या राज्यामध्ये आढळतात? कॅन एनीवन टेल मी? नक्कीच, एकदम बरोबर सांगताय. भारतामध्ये पण सर्वात जास्त डायबिटीसचे रुग्ण केरळमध्ये आढळतात. केरळचा जर विचार केला मुलांनो, तर केरळमध्ये दर 3 मध्ये एका व्यक्तीला डायबिटीज आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मुंबई इज ऑल्सो फास्ट कॅचिंग अप. मुंबई पण फार वेगाने पुढे चाललेली आहे. मुंबईचा जर आपण डेटा बघितला तर मुंबईमध्ये दर 5 मध्ये एका व्यक्तीला डायबिटीज आहे. 1 in 5 इन मुंबई इज डायबिटिक. आणि येणाऱ्या काळामध्ये हा आजार अजून जास्त वाढत जाणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. डायबिटीज मेलिटस पण म्हटलं जातं. काही जण त्याला डायबिटीज इन्सिपिडस पण म्हणतात, हे त्याचे प्रकार आहेत. डायबिटीजला इन्सुलिन रेझिस्टन्स देखील म्हटलं जातं, कारण डायबिटीज आजारामध्ये स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन नावाचं जे रसायन आहे, इन्सुलिन नावाचं जे हॉर्मोन आहे, जे आपल्या रक्तातलं शुगर लेवल, ग्लुकोज लेवल मेंटेन करतं, ते नीट तयार होत नाही. आणि मग डायबिटीजमध्ये रक्तातली साखर, ग्लुकोज वाढते आणि मग त्यामुळे मग बरेचसे प्रॉब्लेम्सच्या शरीराला फेस करावे लागू शकतात. तर मूळ मुद्दा हा आहे की स्वादुपिंडामध्येच अमायलेस, लायपेस, ट्रिप्सिन तयार होतात आणि मग ते काम करायला खाली बेंबीच्या मागे लहान आतड्यामध्ये येतात. अगेन आपल्या लहान आतड्यामध्ये अजून एक रसायन असतं मुलांनो, त्याचं नाव आहे पित्तरस, बाईल ज्यूस. बाईल ज्यूस काय करतो स्टुडंट? तर कधीच विसरू नका, PYQ मध्ये आलेला प्रश्न आहे. बाईल ज्यूस काय करतो स्टुडंट? पित्तरस काय करतो? मेदांचे विघटन, ब्रेकडाऊन ऑफ फॅट्स. तर आपण फॅट्स खातो, आपण ऑइल्स खातो, आपण चीज, बटर, आपण घी खातो आहे, डालडा खातो, हे सगळं फॅट आहे. फॅट्स पचले की त्यातून आपल्या शरीरात ऊर्जा तयार होते. फॅट्समधून मिळणारी जी ऊर्जा आहे त्याला ग्लुकोज म्हटलं जातं. आणि ही ग्लुकोज ऊर्जा तयार व्हायची तर फॅट पचायला पाहिजे. तर जसं आपण बघितलं की प्रोटीन्स पचवायचं काम, प्रोटीन्सला लहान तुकड्यामध्ये ब्रेकडाऊन करायचं काम पेप्सिन रेनिन करतं, तसे फॅट्स पचण्यासाठी फॅट्सचे जे मोठे तुकडे आहेत त्यांना लहान तुकड्यामध्ये ब्रेकडाऊन करायचं काम आपल्या जठरामध्ये असलेलं, आपल्या लहान आतड्यामध्ये असलेलं पित्तरस बाईल ज्यूस करतो. आता पित्तरस लहान आतड्यामध्येच कार्य करतं, पण तयार तिथे होत नाही. आपलं जे पित्तरस आहे स्टुडंट, ते कुठे तयार होतं हा प्रश्न MPSCने विचारलाय. पित्तरस कुठे तयार होतो? यकृतामध्ये, लिव्हरमध्ये तयार होतो, हे आपण नक्की लक्षात ठेवायचं आहे. अगेन पित्तरस जास्त तयार झाला तर लिव्हरमध्ये पित्ताचे खडे, गॉलस्टोन्स पण निर्माण होऊ शकतात. अगेन जसं मी इथे ऑलरेडी सांगितलं, 90% अन्न जे आहे ते इथेच पचतं. त्यामुळे लहान आतडं हे आपल्या अन्नपचनामधला सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. आता अन्न शेवटच्या टप्प्याकडे जाणार आहे. शेवटचा टप्पा बघा स्टुडंट्स, अन्नपचनाचा जो शेवटचा टप्पा आहे तो आहे मोठे आतडे, लार्ज इंटेस्टाईन. मोठे आतडे जे आहे त्याची लांबी साधारणतः 1.5 मीटर, 1.5 मीटर असते, जे साधारणतः 5 ते 6 फूट इतकं आपलं मोठं आतडं असतं. लहान मोठं हे जे नाव आहे ते लांबीवर पडलं नाही आहे. लहान आतडं लहान आहे कारण त्याची थिकनेस कमी असते, मोठं आतडं मोठं आहे कारण त्याची थिकनेस जास्त असते. तर लांबीवर जाऊ नका. आता जसं मी सांगितलं 90% जास्त अन्न हे लहान आतड्यामध्येच पचलेलं आहे. मग मोठं अन्न नक्की काय करतं? तर इथे क्लिअर कट सांगितलेलं आहे मोठ्या आतड्याची भूमिका काय आहे. मोठ्या आतड्यामध्ये सॉलिड नाही, लिक्विड फूड जे आहे, द्रव अन्न पचतं. तर आपण जे पाणी पितो आहे, चहा, कॉफी, फ्रूट ज्यूस, नारळ पाणी, हे जे लिक्विड अन्न आहे ते मोठ्या आतड्यामध्ये पचतं. तर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही आतड्यांनी भूमिका वाटून घेतलेली आहे. एक म्हणजे सॉलिड फूड, जे स्थायू किंवा जे ठोस अन्न आहे ते लहान आतडं पचवतं, आणि जे लिक्विड अन्न आहे, द्रव अन्न आहे, ते मोठ्या आतड्यामध्ये पचतं. विद्यार्थी मित्रांनो, मोठ्या आतड्याच्या सुरुवातीचा जो भाग आहे त्याला अपेंडिक्स असं म्हटलं जातं. अपेंडिक्स एक वेस्टिगियल ऑर्गन आहे. वेस्टिगियल ऑर्गन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर आपल्या शरीरामध्ये असे अवयव आहेत जे आहेत पण कार्यरत नाही आहेत.
द ऑर्गन्स विच आर देअर बट डिसफंक्शनल, नॉट वर्किंग, त्याला आपण वेस्टिगियल ऑर्गन म्हणतो. तर आपल्या मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला एक छोटीशी नळी ट्यूब असते, त्याला अपेंडिक्स म्हटलं जातं. आता अपेंडिक्स जे आहे वेस्टिगियल आहे, म्हणजे ते मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला आहे, पण ते अन्नपचनाच्या कोणत्याच प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही. आणि कारण ते काहीच कामाचं नाही आहे, जस्ट इट इज देअर बट नॉट वर्किंग, तर त्याला असणं नसणं काही फरक पडत नाही. तर काही जणांमध्ये काय होतं की अपेंडिक्स नावाची जी नळी आहे, जी आपल्या मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला असते, तिला सूज येते आणि पोट प्रचंड दुखायला लागतं. मग त्याला आपण अपेंडिक्सचा अटॅक आला असं म्हणतो. मग अपेंडिक्सचा अटॅक म्हणजे अपेंडिक्सला सूज आली. अपेंडिक्सला सूज का आली? बरीच कारणं असू शकतात. मे बी रात्री जेवल्यावर पालतं झोपणं, पोटावर ताण येतो, किंवा अचानक काही वजन उचलणं, गोळ्यांची ॲलर्जी, मादक द्रव्यांचं सेवन, किंवा अजूनही काही कारणं असू शकतात. ते तर डॉक्टरांना आणि पेशंटला माहीत असतं. आता सूज आली आहे तर औषधं देऊन सूज कमी करायचा प्रयत्न करतात, पण औषध देऊन पण सूज जात नाही आहे. मग तो अपेंडिक्स सुजून फुटायचा. मग ऑन अ प्रिकॉशनरी नोट तो अपेंडिक्स ऑपरेशन करून कापून काढला जातो. आणि अपेंडिक्स कारण वेस्टिगियल ऑर्गन आहे, तो कापून काढला तरी अन्नपचनावर किंवा शारीरिक क्रियांवर त्याचा काही परिणाम होत नाही आणि एखादा व्यक्ती सामान्य आयुष्य जे आहे ते जगू शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट. आपलं जे अन्न आहे तर अशा प्रकारे ह्या 6 टप्प्यांमधून जातं आणि त्यानंतर मग आपल्या अन्नातला जो अनावश्यक भाग आहे तो गुदद्वार ॲनसमार्फत, शौचामार्फत बाहेर टाकला जातो आणि अशा प्रकारे जे आहे ते अन्न पचन होतं. आपलं अन्न किती लवकर पचणार विद्यार्थी मित्रांनो, हे 2 गोष्टींवर ठरतं: अन्नाचं स्वरूप आणि शारीरिक हालचाल. आपल्याला माहीत असेल की आपण जे अन्न खातो ते नॉर्मली 8 ते 12 तासांमध्ये पचतं. आता किती तासांमध्ये पचणार? नंबर 1, अन्नाचं स्वरूप कसं आहे. हलका फुलका अन्न आहे, व्हेजिटेरियन आहे, तेलकट नाही आहे, मसालेदार नाही आहे, तर एक साधं अन्न जे आहे ते अप टू 8 तासामध्ये पचू शकतं. आणि जर का कॉम्प्लेक्स अन्न आहे, कॉम्प्लेक्स म्हणजे नॉन व्हेजिटेरियन आहे, ऑइली, स्पायसी, तिखट आहे, प्रोसेस्ड आहे, तर मग ते पचायला अप टू 12 तास लागू शकतात. अन्न किती लवकर पचणार हे शारीरिक हालचालावर पण डिपेंड करतं. मोर फिजिकली ॲक्टिव्ह यू आर, फास्टर विल बी डायजेशन. जी लोक फिजिकली ॲक्टिव्ह असतात त्यांचं डायजेशन चांगलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आता थोडंसं आपण अख्खा डायबिटीज आजाराबद्दल बोललो स्टुडंट. डायबिटीजमध्ये काय होतं? रक्तामधलं ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि रक्तामध्ये ग्लुकोज फार जास्त वाढलं तर बाकीचे सगळे अवयव खराब होऊ शकतात. आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचं एक निश्चित प्रमाण हवं आहे. तर डायबिटीज आजार टाळायचा असेल, कारण तो एक डायजेस्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तर डायबिटीज आजार टाळायचा असेल तर एक सोपी गोष्ट करायची, ती म्हणजे जेवल्यानंतर 10 मिनटं चालायचं. कारण जेवल्यानंतर आपण 10 मिनटं चाललो तर काय होतं, आपल्या रक्तामध्ये जेवल्यावर जे ग्लुकोज तयार झालेलं असतं, भराभर वाढायला लागलेलं असतं, ते चालल्यामुळे रक्तातलं ग्लुकोज वापरलं जातं आणि लगेच त्याची जी लेवल आहे ती काय होते, कमी होते, ती वाढत नाही. तर डायबिटीज आजार टाळायचा आहे तर रक्तातलं ग्लुकोज सप्रेस करायचं आहे. सप्रेस कसं करायचं आहे? तर काहीतरी चलत फिरत. तर जी लोक लंच, डिनर, ब्रेकफास्ट केल्यानंतर 10-15 मिनटं चालतात, दे आर अनलाइकली टू हॅव डायबिटीज. त्यांना डायबिटीज व्हायची शक्यता कमी असते. पण मग काय होतं, जेवण केलं की सुस्ती आलेली असते, 10 मिनटं चालायला पण आपल्या जीवावर येतं आणि भविष्यामध्ये मग डायबिटीजसारखा आजार होऊ शकतो. इट्स व्हेरी इसेन्शियल की आपण टाळायला पाहिजे. जागतिक मधुमेह दिवस, वर्ल्ड डायबिटीज डे केव्हा असतो माहिती आहे ना आपल्याला? जागतिक मधुमेह दिवस केव्हा असतो? वर्ल्ड डायबिटीज डे. बरोबर, अनुजाने बरोबर उत्तर दिलंय. जागतिक मधुमेह दिवस 14 नोव्हेंबरला असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. अमन विचारते की कच्चं मटण पचायला उशीर होतो का? बघा, कच्चं मटण म्हणजे कोणी कच्चं मटण खात नाही, पण जितकं तुम्ही अन्न पचवून, म्हणजे अन्न नीट पचायचं असेल ते जितकं व्यवस्थित तुम्ही त्याला शिजवाल तितकं ते पचायला सोपं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. आपलं जे लहान आतडं आहे ते बळकट आहे, पण ते कच्चं अन्न तितकं चांगलं पचवू शकत नाही. तुम्ही फळं किंवा काही भाज्या थोड्याफार कच्च्या खाल्ल्या तर लहान आतड्यात पचतील, परंतु कच्चं मटण, चिकन, मासे हे आपण काही पचवू शकत नाही. पोटाचे विकार आपल्याला होऊ शकतात. एनिवेज, इथे आपण अन्नपचनाचे सगळे टप्पे मुलांना पाहिलेले आहेत.